उद्यापासून होणारा संसदेचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण नीट पेपर फुटी, सोनम वांगचूक यांचं आंदोलन आणि राम मंदिरातल्या दान चोरीच्या मुद्द्यावरनं विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे सरकार याच अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना बिल नव्यानं मांडणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. बघूयात. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मतदारसंघ पुनर्रचना बिल, नीट पेपर फुटी आणि सोनम वांगचूक यांचं उपोषण या दोन मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात केंद्र सरकार वंदे मातरम बिलही मांडणार असल्याची माहिती आहे. वंदे मातरम बिल नेमकं काय आहे ते पाहूया. वंदे मातरम राष्ट्रगीताला राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत आणि संविधानासारखं कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. या बिलानुसार वंदे मातरमचा अपमान करणं, गायनामध्ये अडथळा आणणं, व्यत्यय आणणं किंवा नाकारणं याला गुन्हा ठरवलं जाईल. गुन्हा केल्यास जास्तीत जास्त 3 वर्ष कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात येणार आहे. सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम अनिवार्य केले जाणार आहे. उद्याचे बिल लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना बिलही याच अधिवेशनात पुन्हा एकदा संसदेत मांडण्याची शक्यता आहे. मतदारसंघ पुनर्रचना बिल मंजूर करण्यासाठी लागणाऱ्या बहुमताची जुळवाजुळव एनडीएनं केल्याची माहिती आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. ममतांचे 20 फुटीर खासदार आणि ठाकरेंचे 6 फुटीर खासदार एनडीएत गेल्यानं एनडीएचं संख्याबळही वाढलंय. लिमिटेशन बिल जे आहे पुन्हा कशा प्रकारे जे आहे जे डीएमके आहेत किंवा साऊथचे राज्य आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, हे सगळ्या गोष्टी जे आहे ते ऐकून घेतल्या जातील आणि त्याच्यावरती सरकार जे आहे ते गेल्या वेळेस देखील फ्लोअरवरती जे आहे हे अमित शहाजींनी गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला जर काय बदल करायचा असेल तो आम्ही आत्ता करायला जो आहे तो त्या ठिकाणी रेडी आहोत. हे देखील त्यांनी फ्लोअरवरती बोलून दाखवलेलं आहे. फक्त राजकारणाला किंवा विरोधाला विरोध न करता देशाच्या हितासाठी काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी देखील ज्या आहेत ते बघितल्या पाहिजे. नीट परिषदेच्या संदर्भात अभिजित दिपके किंवा माननीय वांगचूक साहेब यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या बद्दल सरकारनं घेतलेल्या भूमिकेवर सगळ्यांनी कडाडून हल्ला चढवला. साधारणपणे शाळा सगळ्या बंद पडत आहेत, सरकारी शाळा बंद पडत आहेत. तो एक विषय अजून जोडला होता ना, इराण आणि आपलं इस्रायल यांचं जे युद्ध पुन्हा सुरू झालं म्हणजे अमेरिका आहे खरं त्याच्यात, त्याचे होणारे परिणाम यावर चर्चा केली पाहिजे. त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा विषय आला शेतकऱ्यांची आत्महत्या. भ्रष्टाचार एकूणच संबंध देशात ज्या पद्धतीनं माजला आहे की ज्याच्यात मी त्याचा उल्लेख केला की म्हणजे सत्ता पक्षाच्या माणसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन मारहाण केल्यानंतर त्यांना बेल मिळतो. नशीब माननीय उच्च न्यायालयाने तो बेल रद्द केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कॉक्रोच जनता पार्टी संसदेवर मोर्चाही काढणार आहे. जंतर मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीनं उचलून रुग्णालयात दाखल केलं. यावरूनही संसदेच्या अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. अधिवेशन काळामध्ये किंवा अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. या विस्तारामध्ये राज्यातील बड्या नेत्यासह शिंदेच्या शिवसेनेतील 2 खासदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेच्या वाढलेल्या दिल्ली दौऱ्यांमुळे मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावण्यात आली. पण या बैठकीला तृणमूलच्या फुटीर खासदारांनाही निमंत्रण दिल्यानं विरोधकांनी बैठकीतून बाहेर पडणं पसंत केलं. त्यामुळे 13 ऑगस्टपर्यंत चालणारं हे अधिवेशन चांगलंच वादळी ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.